नमस्कार. वाचनकट्ट्यामध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक भयकथा ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे वाडा विकायचाच नाही. त्या पेठेतील बहुतेक भागात उंच उंच इमारती उभ्या होत्या. शहरातील लोकसंख्या वाढत होती. आता जुन्या पद्धतीची कौलारू घरं पाहणं दुर्मिळच होऊन बसलं होतं. जुने पुराणे वाडे केव्हाच जमीनदोस्त झाले होते. वाढत्या लोकसंख्येसाठी वाडे, घरं पाडून अपार्टमेंट्स उभे राहिले होते. गल्ल्या शब्द जाऊन कॉलनी शब्द रूढ होत होते. पण त्या पेठेत अजूनही वकिलांचा वाडा नामक अतिशय जुना वाडा शाबूत होता. वाड्यात परसदाराला विहीर होती. अनेक खोल्या होत्या. वाड्याची दर्शनी बाजू दुमजली होती. त्या वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ 2 मोठ्या बैठकीच्या खोल्यामध्ये झोपाळे होते. त्याच्या कड्या साखळ्या पितळी होत्या. त्या खोल्याच्या छतांना नक्षीदार झुंबर होते. पूर्वजांचे काही फोटो, देवदेवतांच्या जुन्या तसबिरी होत्या. वरच्या बैठकीच्या खोल्यात येण्यासाठी वाड्याच्या वर येणारा एक लाकडी जिना होता. काळाच्या तडाख्यानं त्याच्या 2 पायऱ्या निखळल्या होत्या. त्या पायऱ्या दुरुस्त करण्याची ऐपत वाड्याच्या मालकिणीची नव्हती. वाड्यात झुडपं माजली होती. पिंपळाची मुळं आत घुसल्यामुळं एका भिंतीला भेगा पडल्या होत्या. विहिरीकडे जाणारी पायवाट स्पष्ट दिसत होती. बाकी वाड्यात गवत वाढले होते. वाड्याच्या कौलावरही काही वनस्पती उगवल्या होत्या. त्या पडक्या वाड्यात दिवसाही जायची भीती वाटायची. कोणती भिंत केव्हा कोसळेल सांगता येत नव्हतं. त्या वकिलाच्या वाड्यात 2 जण राहत होते. एक वेडसर, लाळ गाळणारा व सारखा हात झाडणारा पंडितराव व त्याची वृद्ध आई देविकाबाई. ती विधवा असल्यानं तिचं कपाळ पांढरं फटक होतं. देविकाबाई गोऱ्यापान, नाकेल्या व हडकुळ्या होत्या. पंडितराव 40-45 वर्षाचा झाला होता. तो वेडसर असल्याने त्याचे लग्नच झाले नव्हते. तो बैठकीच्या खोलीत बसून असे. आरामखुर्चीत बसून खिडकीतून बाहेरचे आकाश व येणारी जाणारी माणसं पाहत राही. सर्वत्र विजेचा लखलखाट असला तरी देविकाबाईच्या वाड्यात मात्र अजूनही कंदील आणि समया पेटत होत्या. त्या कुठं कामालाही जात नव्हत्या, तरी जगत होत्या. त्यांच्याबद्दल लोक म्हणत, त्या वाड्यात पुरलेला खजिना सापडलाय. त्यातलं ते सोनं विकतात, मोडतात आणि जगतात. खरं खोटं देवच जाणे. देविकाबाईंना सख्खा भाऊ अगर नातेवाईक कोणीच नव्हतं. एक चुलत भाऊ होता. त्याचे नाव नानूमामा. हा नानूमामा 55-56 वर्षाचा होता. तो सदा न कदा घाईत असायचा. दळून आणणं, बाजार आणणं, रेशन, रॉकेल आणणं वगैरे हे तो आपल्या संसाराबरोबरच देविकाबाईंचेही करायचा. वाड्यात ये जा करणारा हा नानूमामा तेवढा दिसायचा. किती सणवार आले गेले, पण वकिलाच्या वाड्याने कधी दारात दिवा लावला नाही. त्यामुळे हा वाडा गूढ आणि रहस्यमय बनून गेला होता. देविकाबाईच्या घरखर्चाचा भार नानूमामा उचलत होता. तो शिलाई काम करत असे. कोण कुणासाठी फुकट करतो का? काहीतरी स्वार्थ असतोच. नानूमामाही त्यातलाच. संस्थान काळात विठ्ठलराव सरदेशमुख हे निष्णात वकील म्हणून नावाजले गेले होते. त्यांनी इंग्रजांच्या विरुद्धच्या अनेक केसेस जिंकल्या होत्या. त्या काळात म्हणजे 150-200 वर्षापूर्वी विठ्ठलरावांना हा वाडा बांधलेला. त्या काळी तो सदैव गजबजलेला असायचा. नोकर चाकर, स्वतःची घोडागाडी असा त्यांचा रुबाब होता. पण त्यानंतरच्या पिढ्यात हा शहाणपणा कुणाच्याच अंगात उतरला नाही. त्यांनी मिळकती करायच्याऐवजी तो घालवण्यातच आयुष्य वेचले. 110 एकर मालिकेचे जमिनीचे मालक असणारे सरदेशमुख आता या वाड्यापुरतेच राहिले. सगळी रया गेली, श्रीमंती गेली. दिवे लावायचे वांदे होऊन बसले होते. वकिलांचा वाडा भर पेठेत मध्यवर्ती ठिकाणी होता. चांगला ऐसपैस होता. ह्या वाड्याकडे बिल्डर, डेव्हलपर मोहनलाल मेहताची नजर वळली. हा वाडा मिळाला तर 100चे लाख होतील या विचाराने त्यानं जाळं पसरायला सुरुवात केली. आधी इतरांकडून, बाहेरून त्याने चौकशी केली आणि एक दिवस मोहनलाल मेहताची मोटार वकिलांच्या वाड्यासमोर थांबली. तो अगदी सभ्यपणानं त्या वाड्यात शिरला. एका खोलीचे दार उघडे होते. खांबाला टेकून वृद्ध देविकाबाई मेथीची भाजी निवडत होत्या. त्या दारात उभं राहून हात जोडत मोहनलाल म्हणाला, "आईसाहेब नमस्कार." देविकाबाई उठल्या. त्यांनी एक लाकडी खुर्ची अंगणात आणून ठेवली.
व बसा म्हणाल्या. मी मोहनलाल मेहता. या शहरात माझ्या मालकीचे 20 अपार्टमेंट्स असून 3 कामे सुरू आहेत. खुर्चीत बसत मोहनलाल म्हणाला. म्हणजे? त्याचा असा आहे, मी जमीन, जुनी घरं, जुने वाडे विकत घेतो. मग तिथे 4-5 मजली इमारती बांधतो. त्यात 20 ते 25 फ्लॅट्स असतात. जुन्या मालकाला दुसऱ्या मजल्यावरचा एखादा फ्लॅट देतो. शिवाय जागेची रक्कमही. तुमचा वाडा जर मला विकत दिलात तर इथं चांगली इमारत उभी राहील. विचार करा, मी या वाड्याचे तुम्हाला 20 लाख रुपये देईल. मेहता साहेब, या वाड्याला वकिलांचा वाडा म्हणतात. फार जुना आहे. ही जुनी वास्तू या शहराची शान आहे. ती मी जपते. शान जपा हो, पण तुमची हालत काय आहे ते कोणी पाहायला येतं का? उगाच काहीतरी सांगू नका. या उतारवयात पैसा घ्या आणि तीर्थयात्रेला जा. सोन्याचा घास खा. मोहनलाल ऐसपैस बसत म्हणाला. आम्हा सरदेशमुख घराण्यात घरातल्या कर्त्या पुरुषाला विचारल्याशिवाय आम्ही बायका काही निर्णय घेत नाही. असा कोण कर्ता पुरुष आहे? का नाही? माझा मुलगा आहे ना बैठकीच्या खोलीत, त्याला विचारा. तो जे सांगेल ते मला मान्य, देविकाबाई म्हणाल्या. मग देविकाबाई मोहनलालला बरोबर लाकडी जिना सावधपणे चढत पुढे म्हणाल्या. जिना धोकादायक झाल्यास आईसाहेब, या उतारवयात पाय घसरून पडला बिडला तर केवढ्याला पडायचं? मला वाडा द्या ना, पण हा जिना दुरुस्त करा. तुमची काळजी वाटते. माझी काळजी परमेश्वराला. उद्याचं कुणी बघितलंय? तुम्हा जुन्या माणसाचं हे असंच असतं बघा. सगळा हवाला त्या परमेश्वरावर. पण जीव आपला असतो, त्याला जपणं आपल्या आपल्या हातात असतं. खरं तर देविकाबाईला मोहनलालचा मनातून राग आला होता. शकून सांगितल्यासारखा बोलत होता तो. काळ्या जिभेचा असला तर खरंच व्हायचं एका दिवशी, असा विचार मनात घोळवत त्या बैठकीच्या खोलीत आल्या. त्याच्या पाठोपाठ मोहनलाल आला. गोलवेताच्या आरामखुर्चीत हात हलवत आणि लाल गाळत पंडितराव मागे पुढे झुलत होता व खिडकीत येऊन बसलेल्या चिमण्याला पाहून हसत होता. पंडित, अरे मेहता साहेब आलेत बघ. देविकाबाई पुढे झाल्या. त्यांनी नेपकीने त्याची लाळ पुसली व म्हणाल्या. उपीट खाल्लंस? पाणी प्यालास का नाही? पिलो, खूप पाणी पिलो. उपीट मी खाल्लं. या चिमण्यांना पण दिलं. पंडितराव तोंड वेडवाकडं करत अडखळत म्हणाला. या ना, बसा या खुर्चीत. हा माझा मुलगा पंडितराव. हा जे सांगेल ते मला मान्य. वाड्याबद्दल यालाच विचारा. अहो, हे काय सांगणार हो? तुम्हीच बोलायचं. यांची अवस्था ही अशी, मोहनलाल म्हणाला. आम्ही सरदेशमुख घराण्यातल्या बायका. घरच्या पुरुषांच्या शब्दापुढे जात नाही, मग तो मुलगा असो की नवरा. अहो, पण हा चिमण्यांशी खेळणारा, याला व्यवहारातलं काय कळणार? ते काहीही असू दे. वाडा विकायचा का नाही त्याबद्दल हा जो सांगेल ते मान्य. आई, पंडितराव म्हणाला. काय रे राजा, ओरडू नकोस ना, त्या चिमण्या उडून जातील. मोहनलाल हा वेडेपणा पाहतच राहिला. त्यांनी खिशातून रुमाल काढला व घाम पुसत परत घडी घालून ठेवला. त्यांचा प्रत्येक मिनिट 1000 रुपये किमतीचा होता आणि इथं तर चिमण्याचा खेळ पाहत बसायची वेळ आली होती. तो विचार करू लागला. आपलं नशीब या वेड्याच्या हातात असावं की. विचारा याला, देविकाबाई म्हणतात. मोहनलाल खुर्चीतून उठला व पंडितराव पुढे हात जोडून नम्रपणे म्हणाला. साहेब, हा वाडा विकत घेऊन इथं मोठी इमारत बांधण्याचा विचार आहे. तुमची परवानगी असेल तर. आई, काय रे सोन्या? आई, हा वाडा विकायचा नाही. वाडा गेला तर चिमण्याही जातील भुर्रकून उडून. ऐका मेहता साहेब, पंडितराव म्हणतो वाडा विकायचा नाही. देविकाबाई म्हणाल्या. अहो, पण त्या वेड्याच्या तोंड सांभाळून बोला आणि मुकाट्यानं जा. पुन्हा यायची गरज नाही. देविकाबाईच्या उच्चारात ठामपणा होता. मेहता हात जोडून निघाला. त्याचा इतका अपमान कधीच झाला नव्हता. माझं नशीब त्या वेड्याच्या हाती गेलंच कसं? आणि तो कोण एवढा? अगदी चुटकीसरशी उडू शकतो मी त्याला. माझं नशीब मीच घडवणार, असा विचार करत बूट वाजवत मेहता वाड्याबाहेर पडला. शेजाऱ्यापाजाऱ्यांना वाटले, बरं झालं, या श्रीमंताच्या वस्तीतला हा दरिद्री वाडा आता हटेल. इथं मोठी अपार्टमेंट येईल, नवे शेजारी येतील. पण तसं झालंच नव्हतं. मेहता अपमानित होऊन वाड्यातून बाहेर पडला होता. त्यानं मनाची एक योजना निश्चित केली होती. त्याप्रमाणे तो चाल खेळणार होता. त्यानं मोटार स्टार्ट केली आणि तो निघून गेला.
मोहनलालनं नोकराकरवी देविकाबाईची, पंडितराव व नानूमामाची गुप्तपणे चौकशी केली. नानूमामाच त्या घरचे सर्व व्यवहार पाहतो आणि देविकाबाई त्या विश्वासाने ऐकतात हे कळताच मोहनलालच्या डोळ्यात चमक आली आणि आशेचा किरण दिसू लागला. मोहनलालने 2 दिवस जाऊ दिले. नंतर नोकराकरवी नानूमामाला बोलवणे धाडलं. शिलाई कामाचं मोठं ग्राहक मिळणार या आशेनं नानूमामा घाईघाईनं मेहता बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या कार्यालयात आला. तिथल्या सेविकेने नानूमामाला जरा थांबायला सांगितलं. मेहता साहेब क्लायंटबरोबर बोलत आहेत, थोडा वेळ बसा, कोचावर बोट दाखवत ती नम्रपणे म्हणाली. मेहता साहेब माझ्या ओळखीचे नाहीत, तरी त्यांनी मला बोलवले आहे. त्यांनी नक्कीच मला बोलवले आहे ना? नानामामाने विचारलं. नाना मल्हारी आगलावे तुम्हीच ना? सेविकेने प्रश्न केला. हो मीच, पण माझं काहीच काम त्यांच्याकडे नाही. त्यांचं तुमच्याकडं काम असू शकतं ना? पण सेविका हसत म्हणाली. त्यावर नानूमामा गप्प बसला. अर्ध्या तासाने नानूमामाला मोहनलाल मेहतांच्या कॅबिनमध्ये जाण्यास सांगितलं. नानूमामा त्या ऑफिसचा डौल, तिथले सुटाबुटातले कर्मचारी, कम्प्युटर पाहून बावरला होता. तो केबिनमध्ये जाऊन हात जोडून उभा राहिला. सरकत्या मऊ खुर्चीत मोहनलाल बसला होता. या नाना आगलावे, बसा खुर्चीत. मोहनलालने समोरच्या खुर्चीकडे अंगुली निर्देश केला. माझ्याकडं काय काम काढलं साहेब? नानूमामा चाचरतच बोलला व खुर्चीत बसला. मोहनलालने हसून विचारलं. चहा घेता की कॉफी? काहीही चालेल. मोहनलालने इंटरकॉमहून 2 कॉफी पाठवा असे बाहेरच्या सेविकेला सांगितले. नानूमामा मोहनलालच्या चेहऱ्याकडे अधीरतेने पाहत होता. मोहनलाल म्हणाला. नानासाहेब, समजा एका जुन्या इमारतीच्या तुमच्या टेलरिंगच्या दुकानासाठी अगदी फुकट गाळा मिळाला तर? असा कोण कुबेर बसलाय हो? मी देईन. शिवाय एक व्यवहार करायचा. जेवढ्या लाखाला हा व्यवहार ठरेल त्या प्रत्येक लाखावर 10,000 तुमचे. कसला व्यवहार? मी समजलं नाही मेहता साहेब. वकिलांचा वाडा मला विकत हवा आहे. तेथे मी अपार्टमेंट बांधणार आहे. तळमजल्यावर दुकान गाळे काढून वर 4 मजल्यावर फ्लॅट्स बांधायचा माझा विचार आहे. पण तो वाडा विकायला त्या देविकाबाई तयार नाहीत. त्यांचा तो वेडा मुलगा म्हणतो वाडा विकायचा नाही. एका वेड्या मुलाचं ऐकून ती म्हातारी हाती आलेली लक्ष्मी घालवत आहे. तुम्ही त्या वाड्यात येता जाता. देविकाबाई नात्याने तुमची बहीण लागते असं कळलं. जर हा व्यवहार तुम्ही जमवून दिलात तर लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल. पाहिजे तर अपार्टमेंटचे नाव आपण वकील अपार्टमेंट देऊ. नावासाठीच जर आग्रह असेल तर, मोहनलालने इच्छित सांगितले. हे काम अवघड आहे हो. त्या पंडितरावाचेच ती ऐकणार. काम सोपे असते तर तुम्हाला कशाला बोलवले असते हो? बघा, विचार करा. मला घाई नाही, पण महिन्याभरात निर्णय हवा आहे, मोहनलाल म्हणाला. एवढ्यात कॉफीचे मग घेऊन ऑफिस बाय आला. नानूमामा आधाशीपणाने कॉफी पिऊ लागला. मेहतासाहेब बघतो प्रयत्न करून कॉफीचा मग ठेवून नानूमामा उठू लागला. तेव्हा ड्रॉवर उघडून 1000 रुपयाचे पाकिट देऊन मोहनलाल म्हणाला. हे 1000 रुपये तुमचं बक्षीस प्रयत्न करण्यासाठी. हो हो हो, तुम्ही शब्दाचे पक्के दिसता हा, म्हणत 1000 रुपयाचे पाकिट घेऊन नानूमामा केबिन बाहेर पडला. मोहनलालच्या गळ्याला मासा लागला होता. रात्री नानूमामा आपल्या पत्नीशी बोलताना हळू आवाजात म्हणाला. अगं पारू, आजपर्यंत आपण खूप कष्टात दिवस काढलेत, प्रामाणिक राहिलो. पण आता हे दिवस पलटवायचे असतील तर अतिप्रामाणिक नको राहायला आपण. लक्ष्मी अगदी आपल्या उंबऱ्याबाहेर उभी आहे. नीट बोलला तर कळेल ना, नानाची बायको म्हणाली. अगं तो मेहता बिल्डर आहे ना, त्यांना देविकाचा वाडा विकत घ्यायचा आहे. शिवाय राहायला एक फ्लॅट आणि 20 लाख रुपये देतो असे म्हणाला होता तो तिला. पण ती सरदेशमुख घराण्याचा रीतीप्रमाणे म्हणाली. पंडित सांगेल तसं. मग काय, पंडित वेडा म्हणाला वाडा विकायचा नाही, तर देविकाही असंच म्हणाली मेहतासाहेबांना. त्यांचं घराणंच वेड्याचं हो. काय आहे त्या वाड्यात आणि किती दिवस जगणार आहे ती थेरडी? मला मेहतासाहेब म्हणाले, काहीही करा आणि हा व्यवहार जमवून द्या. तुम्हाला एक दुकानगाळा फुकट देतो. शिवाय जेवढ्या लाखाला हा व्यवहार ठरेल त्या प्रत्येक लाखावर
10,000 बक्षीस. अगो बाई, एवढे? पारू डोळे मोठे करत म्हणाली. एवढे आणि तेवढे आपल्याला काय उपयोगाचे? ती देविका वेडी, तो पंडित तर 7 वेडा. नशीबच माझं फुटकं, नानूमामा म्हणाला. इतकी वर्ष त्या मायलेकरांसाठी राबताय, सुतळीच्या तोड्याचीही इच्छा ठेवली नाहीत, मग आता संधी आली तर माघार घेऊ नका हां, पारू ठासून बोलली. काय करू मग तूच सांग. काहीतरी डोकं चालवा आणि त्या मायलेकरांचे कोऱ्या स्टॅम्प पेपरवर अंगठे घ्या. देविका अशिक्षित, तो वेडा, 2री पास, सोप्पं आहे. अरे वा, माझ्या डोक्यातच आलं नाही. एकदा का अंगठे घेतले की सगळंच आपलं हो. 20च काय घेऊन बसलात, 25-30 लाख रुपयेही मिळतील. पारूनं नानामामाच्या डोक्यात किडा सोडला. त्या क्षणापासून नानूमामा अस्वस्थ झाला. दुसऱ्या दिवशी नानूमामा भाजीपाला घेऊन वाड्यात गेला. तेव्हा नानूमामाला चहासाठी थांबवत देविकाबाई म्हणाला, अरे नाना, सांगायला विसरलेच बघ. 4 दिवसापूर्वी मेहता नावाचा एक बिल्डर आला होता. म्हणाला की हा वाडा मला विकत द्या. आम्ही सरदेशमुख, पुरुष सांगणार ते ऐकणारे आम्ही, या वाड्याच्या सुना. मी म्हणाले, माझ्या मुलाला विचारा. मग काय? पंडित म्हणाला, हा वाडा विकायचा नाही. अरे कधी नाही, तो पंडित त्या दिवशी टाळ्या वाजवत हसत होता. काय माहिती आहे? अरे खिडकीत चिमण्या येऊन बसल्या होत्या आणि त्यानं फेकलेलं उपीट त्या खात होत्या. माझा मुलगा त्या बैठकीच्या खोलीत हसतोय. मग हा वाडा विकायचं धाडस तरी कसं होईल रे नाना? अगं, वाडा विकल्यावर नवीन जागेत चिमण्या येणार नाहीत का? समज नाही आल्या तर रंगीत चिमण्या मिळतील की विकत, त्या पिंजऱ्यात ठेवायच्या. हो, त्या फ्लॅट्सच्या पिंजऱ्यात बंद असलेली कुटुंबे म्हणजे बंद पिंजऱ्यातल्या चिमण्याच की. कशाला काहीतरी जोडू नकोस ताई, तू लक्ष्मी लाथाडलीस त्या वेड्याचं ऐकून, नानूमामा म्हणाला. खबरदार, वेडा म्हणालास तर. त्याचा तू मामा आहेस, तो तुझ्यावर किती माया करतो आणि तू त्याला वेडा म्हणतोस? देविकाबाई चिडल्या. दोघेही नंतर गप्प बसले. चुलीवर चहाचा अधन उकळल्यावर नानूमामाला त्यांनी चहा दिला. चहा पिताना नानूमामाला पारूनं सांगितलेल्या स्टॅम्प पेपरची आठवण झाली आणि चेहरा निवळून घेत तो म्हणाला, बरं, वाडा विकू नकोस, पण जरा माणसासारखं वाटावं, वाड्यात उजेड असावा म्हणून लाईट तरी घेशील का नाही? किती खर्च येईल? खर्चाचं मी बघतो. लाईट घ्यायची का ते बोल. दारापुढं बल्ब राहील, मागील दारी उजेडी राहील, सर्प विंचूचं भय राहणार नाही. मी पाटल्या मोडते आणि पैसे देते, लाईट घेऊयात. रोज कंदील पुसायचा आणि समयात तेल ओतायचा मलाही कंटाळा आलाय नानू आता. तर ठरलं मग, लाईट घ्यायची. मी घराबाहेर पडणार नाही, सगळी धावपळ तू करायचीस. तर लाईट घेऊ, देविकाबाई म्हणाल्या. ते तर करणारच ग. 1-2 कागदावर तुझे आणि पंडितचे अंगठे घ्यावे लागतील. ॲफिडेविट करावे लागेल. घेऊन ये कागद, देविकाबाई म्हणाल्या. तसं नानूमामा मनातून खुश झाला आणि चहा पिऊन वाड्यातून झरकन बाहेर पडला. रात्री पंडितची लाळ पुसत त्या वरण भात भरवत देविकाबाई म्हणाल्या, बाळा हळू खा, ठसका लागेल. आई, चिमण्या कुठं गेल्या ग? अरे रात्र झाली ना आता, त्या त्यांच्या घरी गेल्या असतील. त्यांचं पण घर असतं, त्यांचं घरटं असतं वेड्या. बघ, तू मला वेडा म्हणालीस. जा, मी नाही जेवणार. पंडितनं तोंडातला घास थुंकला. असं करू नये, अण्णा आहे ते, म्हणत देविकाबाईंनी घास त्याच्या तोंडाजवळ नेला, पण पंडितनं तोंड फिरवलं. देविकाबाईंनी पदराने त्याचं तोंड पुसलं आणि पाण्याचा तांब्या त्याच्या ओठांना लावला. पंडित पाणी पिऊन खुर्चीतून उठला आणि चटईवर जाऊन झोपला. एखादा गुंड पोटाला आला असता जन्माला तरी चाललं असतं, पण हा असा बुद्धीचा अपंग पदरात टाकून देवानं कसली सत्वपरीक्षा चालवली, या विचारानं त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी पदराने डोळे निपटून काढले. मरण तरी मागून मिळतं का? भोग भोगावेच लागतात. पण असे नसावेत, या विचारानं देविकाबाईंना भडभडून आलं. आई, पंडितनं एकाएकी हाका मारल्याने त्या दचकल्या. काय रे आई, हा वाडा विकायचा नाही हा, मी इथंच राहणार आहे, पंडित कूच बदलत म्हणाला. माझ्यासारख्याच विटक्या आणि म्हाताऱ्या ही माझी सावली इथं जागोजागी पडली आहे.
हा झोपाळा, ते झुंबर, आता मरायचं ते इथंच. पण तुझ्या आधी मी मेले तर तुला कोण बघणार, या काळजीनं माझं मन जळत आहे, देविकाबाई पंडितला बोलत होत्या. पण पंडित जागा नव्हताच. तो घोरू लागला होता. दुसऱ्या दिवशी नानूमामाने 100 रुपयाचे स्टॅम्प पेपर आणले आणि येतानाच स्टॅम्प पॅड घेऊन आला. आता देविकाबाईचे 2 अंगठे स्टॅम्प पेपरवर घेतले आणि मग जिना चढून तो बैठकीच्या खोलीत आला. मागोमाग देविकाबाई हळूहळू जिना चढून वर आल्या. त्या पंडिताचा अंगठा उमटून घेतला की वाडा सगळा आपल्या मामाच्या घशात जाणार होता. त्याने आपल्या स्टॅम्प वेंडर मित्राला व 2 जमीनदारांना आधीच पळवून तयार ठेवले होते. बैठकीच्या खोलीत येऊन नानूमामाने खिशात हात घालून एक बिस्किटचा पुडा काढला व तो पंडितला दिला. नानूमामा, फोडून दे, पंडित म्हणाला. पुडा फोडून देतो रे, पण आधी तू तुझा हात स्वच्छ पूस बरं, सगळा हात लाळेने भरलाय, नानूमामा म्हणाला. देविकाबाईंनी त्याचा हात पदराने पुसला. नानूमामाने शाईचे स्टॅम्प पॅड उघडले व पंडिताचा अंगठा त्यावरील गादीवर दाबला. स्टॅम्प पेपरवर अंगठा दाबला. मामा, हे काय, पंडितने विचारले. हे ना, हे म्हणजे आपण घरात लाईट घ्यायची आहे ना, त्यासाठी हा निशाणी, डाव्या हाताचा अंगठा. पुन्हा दुसऱ्या स्टॅम्प पेपरवर पंडितचा अंगठा घेऊन ते स्टॅम्प पेपर नानूमामाने गुंडाळून विजारीच्या खिशात ठेवले. पंडित शाईने निळा झालेला अंगठा पाहत होता. आई, हे बघ, अंगठा रंगीत केला या मामाने, म्हणत तो अंगठा तोंडात घातला. देविकाबाई पंडितला बिस्किटाचा पुडा उघडून देत म्हणाली. राजा, ही बिस्किटं खा, नानूमामाने आपल्या लाडक्या भाच्यासाठी आणलीत हा. आई, हा नानूमामा आपल्याला फसवतोय बघ, पंडित सहज बोलला तसा नानूमामा दचकलाच. हा नानूमामा रोज बिस्किट का आणत नाही? उद्यापासून रोज बिस्किट पुडा आणू हा नानू, देविकाबाई बोलल्या. बरं ताई, निघतो मी आता. कागदपत्र पुरी करून इलेक्ट्रिसिटी बोर्डात द्यायची आहेत. पैशांची तजवीज करावी लागणार आहे, म्हणून नानूमामा तेथून घाईने बाहेर पडला. जिना उतरताना खिशात स्टॅम्प पेपर आहेत याची त्यांनी खात्री करून घेतली होती. रात्री देवघरात येऊन देविकाबाईंनी अंथरूण टाकलं. पंडित केव्हाच झोपला होता. जेवणाची खरकटी भांडी घासून त्या देवघरात आल्या होत्या. देवांना व मागील पिढीतील पूर्वजांच्या फोटोला हात जोडून त्यांनी अंथरुणावर अंग टाकले. मध्यरात्री घड्याळाचे 2 टोल पडल्याचा त्यांना आवाज ऐकू आला. त्या चपापल्या. बैठकीतलं घड्याळ बंद पडून 5-6 वर्ष हो गेली होती. मग घड्याळ सुरू झालं कसं? त्या कान देऊन ऐकू लागल्या. घड्याळाचा टिक टॉक आवाज एका लयीत येत होता आणि त्याच खोलीत पंडित झोपला होता. त्या लगबगीने उठल्या आणि पंडितच्या खोलीत गेल्या. पंडित शांत झोपला होता, पण भिंतीवरचे घड्याळ मात्र आपोआप सुरू झाले होते. तितक्यात झोपाळा मागे पुढे होऊ लागला आणि आरामखुर्चीत धोतर, कोट, उपरणं व टोपी घातलेली एक व्यक्ती दिसली. त्याबरोबर झोपाळा थांबला आणि झोपाळ्यावर पगडी घातलेली एक दुसरी व्यक्ती बसली होती. रोज ज्यांना आपण हात जोडतो ती फोटोतील माणसं समोर होती. खुर्चीत बसलेला देविकाबाईचा नवरा होता आणि पगडी घातलेले होते विठ्ठलराव सरदेशमुख वकील, या वाड्याचे खरे मालक. ते रागाने देविकाबाईकडे पाहत होते. सुनबाई, हा वाडा विकायचा नाही म्हणून बजावले होते ना, झोपाळ्यावरून आवाज आला. देविका, तू चुकली आहेस, खुर्चीवरून तिचा नवरा माधवराव म्हणाला. अहो पण, आणि ते दोघे अदृश्य झाले. झोपाळा थांबला आणि घड्याळही. देविकाबाईंना काहीच सुचेना. मी वाडा विकलेला नाही, असं ते स्वतःशीच म्हणाल्या आणि देवघरात आल्या. वकिलाच्या वाड्यावर वकील विठ्ठलरावांची अदृश्य अशी दहशत होती. ते हयात असतानाच हंटर घेऊन फिरत. त्या काळी तर वाड्यावर वाकड्या नजरेनं पाहण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. नंतरच्या पिढ्यात नामचलाऊ निपजल्या आणि आत्ताच पंडितराव तर वेड्यातच जमा होता. नानूमामानं कोऱ्या स्टॅम्प पेपरवरचा सरकारी नोकरमित्राचा बरोबर उपयोग करून घेतला आणि देविकाबाईंनी आणि त्यांच्या मुलाने सदरचा वाडा बक्षीसपत्राने नाना मल्हारी आगलावे यांच्या नावे केल्याचे नमूद केले. तसा स्टॅम्प पेपरवर मजकूरही लिहिला गेला.
जमीनदारांनी सह्या केल्या. त्यानंतर नानूमामाने आपल्या घरी सर्वांना मटण पार्टी दिली. पारू खुशीत होती. तिला आता गगन ठेंगणे वाटू लागले होते. 2 दिवस नानूमामा वाड्याकडे फिरकलाच नाही. देविकाबाईचे मन लागेना. त्या वाड्याच्या दारापर्यंत किमान 10 वेळा तरी जाऊन आल्या. त्यात पंडितरावला सोडून जाणं त्यांना जमतच नव्हतं. या 2 दिवसात नानूमामानं मोहनलाल मेहता या बिल्डरची भेट घेऊन त्याला तो स्टॅम्प पेपर दाखवत म्हटलं, मेहता साहेब, आता बोला. मला तो वाडा विकायचा आहे. हे माझ्या नावचे बक्षीसपत्र. देविकाबाई व त्यांच्या मुलाला आजपर्यंत सांभाळल्याबद्दल तो वाडा त्यांनी माझ्या नावे केला आहे. अरे वा, कमालच केली तुम्ही नाना आगलावे. कमाल कसली? या मायलेकरांना मीच सांभाळतो. ते तुम्हाला माहीतच आहे की. मागील 30 वर्ष आणि पुढील आयुष्यभर पालन पोषणाची जबाबदारी माझ्यावरच आहे. खर्च काय थोडा असतो का? ठीक आहे, व्यवहार आता तुमच्याशीच करावा लागणार तर. हो, 20 लाख रुपये आणि 1 फ्लॅट अगदी फुकट. मोहनलाल म्हणाला. मला काय वेडा समजतात की काय? माझा हा वाडा खरेदीसाठी दुसरी एक पार्टी तयार आहे. ती 30 लाख रुपये, 1 दुकानगाळा आणि 1 फ्लॅट द्यायला तयार आहे. पण म्हटलं आधी तुम्हाला शब्द दिलाय, तुम्हाला विचारावं. नाही, व्यवहार पटला तर दुसरी पार्टी आहेच. नाना आगलावे, तुम्ही तयारीची गडी आहात हा. चला, कबूल आहे. उद्या माझी माणसं वाड्याचे मोजमाप घ्यायला येतील. पण मोजमाप झाले की परवा खरेदीपत्राचे कागद करू. चालेल, म्हणत नानूमामा मेहतांच्या केबिनमधून बाहेर पडला. तो दिलावर पठाण नावाच्या एका सर्पमित्राकडे गेला. त्यानं एक पांढरी पिशवी नानूमामाच्या हवाली केली. ती पिशवी एका गोणपाटात बांधून घेऊन नानूमामा घरी आला. पारू नटून थटून तयार होतीच. तिला बरोबर घेऊन नानूमामा वकिलांच्या वाड्याकडे निघाला. वाटेत नानूमामाचा एक मित्र भेटला. नानूच्या हातील पोते हलते आहे हे पाहून त्या मित्राने विचारलं, अरे नाना, हातात कसले पोते धरलेस हे? त्यात वळवळत होत आहे. काय आहे त्यात? काय असणार? मांजर आणि मांजरीची पिल्लं आहेत. गावाबाहेर सोडायला निघालोय. बायको बरोबर घेऊन? हो. तुला काही त्रास? नसती फुकटची चौकशी, नाना चिडून म्हणाला. नानू व पारू दोघे वाड्यात आली. खालच्या खोलीत देविकाबाई स्वयंपाकात दंग होत्या. नानू पटकन जिन्यानं बैठकीच्या खोलीकडे गेला तर पारू देविकाबाईकडे आली. पारूला असं नटून थटून आलेलं पाहून देविकाबाईंना आश्चर्य वाटलं. पार्वती, अगं किती वर्षांनी आलीस माझ्याकडं? अचानक आलीस? काही विशेष? देविकाबाईंनी विचारलं. आले हो सहजच. म्हटलं वाडा बऱ्याच वर्षात पाहिला नाही, नजरेखालून घालावा. पुन्हा दिसेल न दिसेल. पारू हातातली बांगड्या मागे पुढं करत बोलली. असं का गं बोलतेस? येत जा की या वाड्यातच. काही वर्ष तू तरी राहिली आहेस ना इथे. हो, पण मला हाकलूनही तुम्हीच लावलं होतं की. ते विसरायचं असतं गं. कशाहून तरी भांडण झालं होतं. ते भांडणही विसरून गेले बघ मी. का भांडलं होतं गं आपण? देविकाबाईंनी विचारलं. तुमचा कोल्हापुरी साज चोरीला गेला होता ना? पारू म्हणाली. हो, आत्ता आठवलं बघ. नंतर तो साज मला एका गाडग्यात सापडला होता. पण ट्रंकेतला साज गाडग्यात कसा गेला हे कळलंच नाही गं. ते गाडगंही मला पेरवीच्या झाडाखाली सापडलं होतं. तिथं तू भांडे घासायचीस, देविकाबाई म्हणाल्या. हो, तुमची धुणी, भांडी, खरकटी काढल्याबद्दलची शिक्षा मला तुम्ही दिलीत ना. माझा अपमान करून या वाड्यातून हाकललं होतं तुम्ही मला. आता तो साज तरी राहिला का? अगं मोडून टाकला मी. सगळं विसरून जा पारू. अगं किती दिवस राहिलेत माझे. देविकाबाईच्या डोळ्यात पाणी आलं. मी तो अपमान विसरलेले नाही आणि विसरणारही नाही, पारू ठसक्यात म्हणाली. म्हणजे? कळेल. चहा तरी कराल की नाही या वाड्याच्या मालकिनीसाठी? अगं चहा तर करणारच आहे. बस पाटावर, म्हणत देविकाबाईंनी तिला बसायला मोठा पाट दिला. माडीवरच्या बैठकीच्या खोलीत येऊन नानूमामानं बिस्किटचा पुडा उघडून पंडितला दिला. पंडित आराम खुर्चीत बसून खिडकीकडे पाहत होता. तो म्हणाला, नानूमामा, आज चिमण्यांना सुट्टी आहे का? का रे? आज सकाळपासून एकही चिमणी आली नाही. चिमणी कशाला पाहिजे?
मी एक मोठा ससा आणलाय तुला खेळायला. तुला ससा आवडतो ना? नानू मामाने विचारलं. हो, पांढऱ्या कापसासारखा असतो ससा, पंडित बिस्किट खात म्हणाला. पण मी आणलेला ससा काळा आहे. काळा ससा असतो का नानू मामा? हो, पाहायचा आहे ना तुला? आण, मी बघतो, पंडित म्हणाला. नानू मामानं पोत्याची पांढरी पिशवी काढली आणि पंडितच्या मांडीवर ठेवली. त्यातले जनावर वळवळत होते. पंडित म्हणाला, मामा, ससा बाहेर यायला बघतोय. मी पिशवीची गाठ सोडतो बघ. अरे गाठ सोड. मग पण मी दरवाजा लावून घेतो, नाहीतर ससा पळून जाईल, म्हणत नानू मामाने बाहेरून येऊन दाराला कडी लावली व दाराला कान लावून तिथेच थांबला. फुस फुस आवाजाबरोबर पंडितची किंकाळी त्याला ऐकू आली. नानू मामा जिन्यावरून खाली आला. स्वयंपाकाच्या खोलीत त्याने येऊन वाकून पाहिलं तर पारू चहा पीत बसलेली दिसली. काय ग पारू, राग गेला वाटतं? नानूने नाटकी आविर्भावात विचारलं. हो, पारू म्हणाली. इतक्यात वाड्यात काही माणसं आली. ती वाड्याचे मोजमाप घेऊ लागली. ते पाहून देविकाबाईंनी विचारले, हे वाडा का मोजताहेत? अगं ताई, इलेक्ट्रिसिटी बोर्डाची माणसं आहेत. लाईट घ्यायची आहे ना आपल्याला, म्हणून मोजणी करत आहेत. नानू मामा म्हणाला. तशी पारू झटक्यात म्हणाली, आता खोटं कशाला बोलता हो? सांगून टाका ना हा वाडा विकला आहे म्हणून. अगं पारू, काय बोलतेस? आम्हाला वाडा विकायचा नाही. पंडितनंही कबूल नाही ते. शिवाय वकील साहेब आणि हे परवा मला रात्री सांगून गेले. पाहिलंत या वाड्यातली भुतावळ? वकील साहेब भेटतात म्हणे हिला. काय तर एक वहिनी साहेब, हा वाडा विकायचं तर ते ठरलंच आहे. तुम्ही काहीही करू शकत नाही. पदर खोचत पारू म्हणाली. ती पाटावरून उठली आणि तोच पाट तिनं देविकाबाईच्या डोक्यात दणकन घातला. म्हातारी देविकाबाई खाली पडली आणि ती गारच झाल्यासारखी. नानू मामानं घाबरूनच तिला हलवलं. तशी देविकाबाई उठून बसली आणि मोठमोठ्यानं हसू लागली. तिनं पारूला धक्का दिला व वाड्याबाहेर आली आणि ओरडू लागली, हा वाडा विकायचा नाही, हा वाडा विकायचा नाही. रस्त्यावरून जाणाऱ्यापैकी कोणीतरी म्हणालं, बहुतेक या वाड्यातल्या म्हातारीला वेड लागलंय. या वाड्याला वेडेपणाचा शापच आहे. देविकाबाई हसत पळत होती आणि ओरडत होती, वाडा विकायचा नाही, वाडा विकायचा नाही. बैठकीच्या खोलीतून पंडितचं प्रेत खाली आणलं गेलं. त्याला विषारी नागानं दंश केला होता. त्याच्या तोंडातून फेस आला होता. पारू मात्र आनंदली होती. वाडा पाडला जात होता आणि त्याखाली माणुसकी गाडली जात होती.